सोनाई इंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील किंवा नवीन ज्या स्कीम योजना ज्या येतात त्या योजनेबद्दलचे जे व्हिडिओज असतील ते तुम्हाला लगेचच्या लगेच मी जेव्हा टाकेल YouTubeवरती तेव्हा तुम्हाला त्याचा अपडेट कळेल. मित्रांनो, आजचा व्हिडिओ असणार आहे. एक 3 वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स आहेत. त्यामधून तुम्हाला सरकारकडून फायदा होतोय. त्यामध्ये पैशाचा फायदा होतोय किंवा तुम्हाला अनुदान वगैरे भेटतंय. तर तुम्ही 3 ज्या स्कीम आहेत ते व्यवस्थित पाहून घ्या. आणि व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. तर सुरुवातीची आहे बघा, याच्या अगोदर पण मी व्हिडिओ टाकला होता, की कार्ड. ई-श्रम कार्ड जे आहे, ई-श्रम त्यामध्ये खूप साऱ्या स्कीम्स आहेत मित्रांनो. तर तिथे पाहूया सोशल सिक्युरिटी वेलफेअर स्कीम्स. ओके. आता इथे हिंदी जर करतोय मी, आता बघा हिंदी करतोय. ओके. तर हिंदी केल्यानंतर बघा अशा प्रकारे हिंदीमधून आलेलं आहे. पहिलं आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन पेन्शन योजना. म्हणजे काय, की तुम्हाला 60 वर्षाच्या नंतर ₹3000 भेटतात. मासिक पेन्शन भेटतं. त्यामध्ये जर इथे बघा लाभ जे दिसतोय पात्रता आणि लाभ आहे. पात्रता काय, नागरिक पाहिजे भारताचा, बरोबर. त्यानंतर असंघटित कामगार म्हणजे फेरीवाले असू द्या, कृषी शेतामध्ये काम करणारे असू द्या किंवा कोणते पण ठिकाणी मजदूर म्हणून काम करणारे असू द्या किंवा जे आपण चांभार बोलतो, रिक्षा चालवतो किंवा कोणतेही लेबर ज्यामध्ये त्याचं असं रजिस्ट्रेशन कुठे झालेलं नसतं. असंघटित कामगार म्हणजे काय, की त्याचं एखादी संघटना वगैरे नसते. असे कामगार असायला पाहिजे. 18 ते 40 वर्ष वय पाहिजे आणि मासिक जे पैसे कमवतो आपण त्यामध्ये ₹15,000 तुम्हाला, म्हणजे मासिक आहे जे 15,000 पेक्षा कमी असायला पाहिजे. बरोबर. महिन्याचं उत्पन्न तुमचं. त्यानंतर बघा लाभ काय असणार आहे. 60 वर्षानंतर लाभार्थ्याला ₹3000 भेटणार आहेत मासिक प्रत्येक महिन्याला. त्यानंतर लाभार्थी की मृत्यूपर म्हणजे जर तुम्हाला ज्याचं ज्या लाभार्थी असणार आहे त्याचा जर मृत्यू झाला 50% जी पेन्शन आहे ती त्याच्या पत्नीला भेटणार आहे. आणि जर पती और पत्नी दोघं पण एक्सपायर झाले किंवा दोघं पण आहेत तर त्यामध्ये तुम्हाला ₹6000 एका कुटुंबामध्ये भेटणार आहे. बरोबर. यामध्ये प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेन्शन योजना म्हणून याला नाव आहे मित्रांनो. त्यानंतर आहे दुकानदार, व्यापारी, जे एन-पी-एस व्यापारी वगैरे असतात त्यांच्यासाठी आहे लाभ. लाभ काय आहे मित्रांनो, योजना के तहत 60 वर्ष की आयु प्राप्त करने के बाद लाभार्थी ₹3000 मासिक पेन्शन पात्र करते हैं. बरोबर. त्यामध्ये 3000 यांना पण भेटते. कोणाकोणाला, दुकानदारांना भेटते, ज्यांचं हॉटेल आहे, छोटं दुकान आहे, रेस्टॉरंट आहे, बरोबर. त्यांच्यासाठी पण ही योजना आहे मित्रांनो. त्यानंतर आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. यामध्ये तुम्हाला 2 लाखाचा फायदा होतो. बरोबर. याच्यामध्ये फक्त ₹436 प्रतिवर्ष की दर म्हणजे ₹436 तुम्हाला वर्षाला भरायचे आहेत. बरोबर. आणि हे जे पैसे आहेत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाचे ते तुमच्या बँक खात्यातून डायरेक्टली कट होतील. जर तुम्ही बँकेत जाऊन त्यांना सांगितलं की बाबा मला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, तर ₹436 कट होणार आणि तुम्हाला ₹2,00,000 भेटणार. जर तुमचं एक्सपायर वगैरे होतं किंवा म्हणजे काही कारणास्तव अपघात झाला आणि तुम्ही वारले, तुमच्या कुटुंबाला ₹2,00,000 भेटणार. त्यानंतर आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. यामध्ये मित्रांनो जर मृत्यू झाला किंवा अपंगत्व आलं, पूर्ण अपंगत्व आलं तर ₹2,00,000 आणि जर अर्ध आपण बोलू शकतो की एक हात वगैरे गेला किंवा एक पाय गेला तर ₹1,00,000 याला भेटतात मित्रांनो. याचा प्रीमियम किंवा जे आपल्याला बँकेत पैसे भरायचे फक्त ₹20 भरायचे प्रत्येक वर्षाला. म्हणजे एका वर्षाला फक्त ₹20 तुम्हाला भरायचे आहेत. वय असायला पाहिजे 18 ते 70. ओके. त्यानंतर आहे अटल पेन्शन योजना. नंतर आहे सार्वजनिक वितरण प्रणाली. त्यानंतर वितरण प्रणाली म्हणजे काय, जे आपण बोलतो कूपन, ते कूपन भेटतं मित्रांनो. प्रधानमंत्री आवास योजना आहे. त्यानंतर राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम आहे. आयुष्यमान भारत, जसं की आता आयुष्यमान भारत कार्ड आलेलं आहे. त्यामध्ये प्रतिवर्ष एका वर्षाला 5 लाखापर्यंत जे आजारीमध्ये ज्या आपण दवाखान्यातला खर्च होणार आहे तो आपला मोफत होणार आहे. अशा खूप साऱ्या स्कीम्स आहेत. कशाच्या अंतर्गत, जर तुम्ही ई-श्रम कार्ड जर तुम्ही नोंदणी केलेली असेल तर. ओके. ही झाली पहिली स्कीम. त्यानंतर आहे स्किल इंडिया. स्किल इंडियामध्ये मित्रांनो तुम्हाला हे बघा, स्किल इंडिया मी दाखवतोय तुम्हाला. स्किल इंडियामध्ये काय असणार आहे बघा, की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स मोफत करू शकता. बरोबर. तर बघा इथे कोर्स काय काय असणार आहेत. खूप प्रकारचे कोर्स आहेत बघा. कौशल्य विकास कार्यक्रम, बजाज फिन्सर्व करून केले जातात, एंटरप्रेन्योरशिपचं केलं जातं किंवा खूप सारे असे जे आहेत जे प्रोग्राम आहेत मित्रांनो
ते प्रोग्राम तुम्हाला फ्रीमध्ये तिथं करायला भेटतात. बरोबर. तुम्ही फ्रीमध्ये प्रोग्राम केल्यानंतर तुम्हाला हे बघा ऍग्रीकल्चर आहे. आता ऍग्रीकल्चर वरती आपण क्लिक करूया. बघा पहिला प्रोग्राम आहे किसान ड्रोन ऑपरेटर. ओके, हे ऑनलाईन कोर्स तुम्ही करू शकता. यानंतर आहे बँकिंग रिलेटेड आपण करूया, ऍग्रीकल्चर आणि बँकिंग. हे बघा फायनान्शियल लिटरसी, बिझनेस स्किल्स, फायनान्शियल मॅनेजमेंट स्किल्स, म्युच्युअल फंड एजंट किंवा ब्रँच बँकिंग एक्झिक्युटिव्ह, या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला काय मित्रांनो कोर्स तुम्हाला फ्री आहे. तिथे दिसतंय फ्री कोर्स. बरोबर. फ्री 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 आणि इथं पेड दिलंय. बरोबर. बिझनेस स्किलचा जो आहे तो पेड केलेला आहे. बाकी सगळे फ्री कोर्स आहेत. तर हे दोन आपण दोन काढून टाकूया. त्यानंतर आपण आणखी एखादा कोर्स पाहूया. आता इथे बघा प्रोग्राम बाय, इथे बघा स्कूल एज्युकेशन बघू आपण. म्हणजे जी शाळा आहे त्याच्यामध्ये काहीच नाहीये. ऑफलाईन ऑफलाईन प्रोग्राम आहेत. वेगा वेलनेस ट्रेनर आहे, योगा ट्रेनर आहे. ऑफलाईन ऑफलाईन म्हणजे तुम्हाला कुठेतरी जायचंय मित्रांनो. बरोबर. यानंतर बघूया गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा प्रोग्राम. यामध्ये ऑनलाईन काय असतील ते पाहूया. आणि तुम्ही हे कोर्सेस जे आहेत ते मित्रांनो ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही प्रकारे करू शकता. बघा खूप सारे असे कोर्स आहेत जे की तुम्ही फ्रीमध्ये करू शकता. ओके, काही पेड असतात, काही फ्रीमध्ये असतात. तर तुम्हाला हे स्किल इंडियामधून याचा फायदा होऊ शकतो. बरोबर. कोर्सेस आणि कोर्सेस नंतर तुम्ही कोर्सेस जेव्हा कम्प्लीट करता त्यानंतर तुम्हाला याचं जॉब करण्यासाठी पण फायदा होतो मित्रांनो. तिसरं आहे स्टँडअप इंडिया. हे आहे लोन सिस्टीम मित्रांनो. जे जे एससी आणि एसटी साठी, एससी आणि एसटी आहेत समाजातील आहेत त्यांच्यासाठी, आणि वुमेन एंटरप्रेनर्स म्हणजे काय लेडीज किंवा महिला जे असेल महिलासाठी या योजनेचा लाभ घेता येतो. स्टँडअप इंडिया लोनची जी सिस्टीम आहे त्याचा लाभ घेता येतो. 10 लाखापासून ते 1 करोड पर्यंत तुम्हाला हे लोन दिलं जातं मित्रांनो. आणि हे जे टेन्युअर आहे 7 वर्षापर्यंत असतं. म्हणजे काय तुम्ही 7 वर्षात परतफेड करू शकता. आता एलिजिबिलिटी क्रायटेरिया, आता क्रायटेरिया म्हणजे काय की तुम्हाला काय असणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही एलिजिबल असू शकता या गोष्टीसाठी. मराठीमधून करतो मी मित्रांनो. ओके, पहिले बघा पात्रता निकष आहे अनुसूचित जाती आणि जमाती किंवा महिला उद्योजक पाहिजे. तर महिला उद्योजक कोणत्याही जातीमधले असेल तरी पण चालतं मित्रांनो. यामध्ये असं काही नाही की तुम्ही याच कास्टचे असायला पाहिजे किंवा या कास्टचे असायला पाहिजे. त्यानंतर भागीदारी ठाम असल्यास कमीत कमी 51% भागधारक आणि नियंत्रण भाग भांडवल हे महिला उद्योजकाकडे असणे गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही एखादा व्यवसाय करताय तर त्यामध्ये भागीदारीमध्ये तुम्हाला 50% किंवा 51% जे पैसे असणार आहेत ते तुमच्याकडे असायला पाहिजे. बाकीचं कर्ज तुम्हाला भेटणार आहे. ओके. त्यानंतर स्टँडअप इंडिया योजना अर्जदारांना संपार्श्विक ऋणाधार विनामूल्य कर्ज प्रदान करण्यात येते. क्रेडिट गॅरंटी स्कीम स्टँडअप इंडिया म्हणून ओळखली जाणारी ही स्कीम जी आहे 2016 मध्ये अधिसूचित करण्यात आली होती. आणि या योजनेमध्ये 15% मार्जिन मनीची कल्पना आहे जी पात्र योजना अंतर्गत प्रदान केली जाऊ शकते. बरोबर. आणि जर जास्त माहिती असेल तर स्टँडअप मित्रवरती जा असं त्यांचं म्हणणं आहे. तर 3 स्कीम आपण पाहिल्या मित्रांनो. या स्कीम मधून तुम्हाला एकदम प्रॉपर लाभ होऊ शकतो. व्यवसायासाठी लाभ होऊ शकतो, शिक्षणासाठी लाभ होऊ शकतो. आणि तुम्ही जर काम करताय, लेबर आहात, कोणते पण काम करताय त्यासाठी तुम्हाला या गोष्टीचा लाभ होऊ शकतो. बरोबर. इथे बघा स्टँडअप इंडिया, मुद्रा, सिडबी, एनसीजीटीसी या सर्व योजनेमधून तुम्ही लाभ घेऊ शकता मित्रांनो. ओके. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.